आदिवासी विकास विभागाअंतर्गत सुरू असलेल्या आश्रमशाळांमध्ये 10 ते 15 वर्षापासून सेवा बजावणाऱ्या रोजंदारी कर्मचारी मानधन यांना सेवेतून बडतर्फ केल्यामुळे महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी संघटनेच्या वतीने अक्कलकुवा ते नाशिकपर्यंत पदयात्रा काढत शासनाविरोधात त्यांनी आंदोलन छेडलेले आहे। महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रितेश तानाजी ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आदिवासी विकास विभागाअंतर्गत सुरू असलेल्या आश्रमशाळांमध्ये 10 ते 15 वर्षापासून सेवा बजावणाऱ्या रोजंदारी मानधन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयी माननीय उच्च न्यायालयाने न्याय दिल्यावरही अतिशय अन्यायकारक पडताळणी करून आदिवासी विकास विभागाने अपात्र करून वर्ग 3 व वर्ग 4 भरती राबविल्यामुळे न्याय मिळण्यासाठी दिनांक 21 ऑगस्टपासून अक्कलकुवा ते नाशिक आयुक्त कार्यालय या ठिकाणी पदयात्रा करत आत्मदहन करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहे। यासोबत महाराष्ट्र राज्याचे संघटनेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र पारधी, सचिव विजय राऊत, सहसचिव GS निकुंबे या ठिकाणी आंदोलनात सहभागी आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे निवेदन पाठविले आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर 1738 कर्मचाऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळही येऊन ठेपलेली आहे। हा न्याय त्वरित मिळावा, नवी भरती थांबवून जे जुने आदेश आम्हाला मिळाले आहेत ते कायम करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विभागासमोर बैठक घेऊन वास्तवता जाणून घेण्यासाठी आम्हाला देखील बैठकीला वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। 10 वर्ष पुढील कर्मचाऱ्यांच्या जागी सुरू असलेल्या वर्ग 3 प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी व वर्ग 4 प्रक्रियेचे आदेश निर्गमित करण्यात यावे व थांबवावे अशा स्वरूपातले मागणी त्यांनी केलेली आहे। अक्कलकुवापासून तर नाशिकपर्यंत पदयात्रा निघालेल्या कर्मचाऱ्यांचे परिवारावर उपासमारीची वेळ दिवसेंदिवस ही वाढत चालली असल्यामुळे ही मागणी अखेर पदयात्रेद्वारे करावी लागलेली आहे असे रितेश ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। या स्वरूपातले निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार यांच्याकडे देखील त्यांनी केलेले आहे। आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके तसेच महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास विभागाचे विभागीय आयुक्त यांच्याकडे सकारात्मक निर्णय मिळावा या उद्देशाने निवेदन पाठविलेले आहेत। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्याकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। आम्ही आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेमधील सर्व रोजंदारी कर्मचारी आहोत। सर्व कर्मचारी हे 10 वर्षापुढील आहेत। यांना कोर्टाने न्याय दिलेला होता, परंतु आदिवासी विकास विभागाने वेगळ्या प्रकारे स्क्रुनिटी करून पडताळणी करून त्या कर्मचाऱ्यांना या सेवेमधून नियमित सेवेमधून अपात्र केलेला आहे। कोर्ट आमच्या बाजूने असताना तरीसुद्धा आमच्यावर हा अन्याय झालेला आहे। याच्या आधी आमच्याचप्रमाणे काम करणारे जवळजवळ 2000 लोक शासनाने नियमित केलेले आहेत। आम्ही त्यांच्यातलेच काही लोक बाकी आहोत। त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की आम्हालासुद्धा त्यांच्याप्रमाणेच आमची पडताळणी करावी आणि आम्हाला न्याय मिळावा। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय की आम्हाला कोर्टाने न्याय दिल्यानंतर 15 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेमध्ये विधान भवनामध्ये आदिवासी विकास मंत्री महोदय यांनी अधिकृतरित्या असे स्टेटमेंट दिले होते की सदर सर्व कर्मचाऱ्यांना 2 दिवसापूर्वीच मी नियमित केलेलं आहे, परंतु तशा प्रकारे कुठलीही अंमलबजावणी झाली नाही। एकाही कर्मचाऱ्याला त्यांनी नियमित केले नाही आणि त्या व्हिडिओबद्दल आम्ही कर्मचारी त्यांना विचारायला गेलो असता मंत्री महोदयांनी असे उत्तर दिले की सदरचा व्हिडिओ हा AI ने बनवलेला आहे, म्हणजे विधान भवनाची सुद्धा आणि अधिवेशनाची सुद्धा फजिती केलेली आहे। त्यानंतर आम्ही त्यांचा लेखी जबाब घेऊन आलेलो आहेत की त्यांनी ते अधिकृत भाष्य केलेलं होतं। त्यामुळे ज्याप्रमाणे मधुकर सदगीरप्रमाणे ज्या लोकांना नियमित केलेलं आहे त्याप्रमाणेच आम्हाला त्यांनी नियमित करावं। त्यांनी ते नियमित तर केलंच नाही, पण 10 ते 15 वर्ष सेवा करणाऱ्या लोकांना कामावरून कमी करण्यात आलेलं आहे आणि त्याला माननीय उच्च न्यायालयाचं नाव दिलेलं आहे, परंतु त्यांनी योग्यरित्या आमची क्रुनिटी केलेली नाही। त्यांनी आम्हाला ज्याप्रमाणे 1738 लोकांना न्याय दिलेला आहे
त्याचप्रमाणे आम्हाला न्याय द्यावा. आमचं आंदोलन हे सरकार विरोधी नाही. आम्हाला यापूर्वी आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सावरा यांनी आम्हाला न्याय दिला आहे. त्याच्या आधी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आमची पगारवाढ केलेली आहे. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे असताना यांनी 10 वर्षापुढील 1738 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा शासन निर्णय घेऊन त्यांना न्याय दिलेला आहे. म्हणून आम्हाला या सरकारविरोधी जायचं नव्हतं. परंतु आदिवासी विकास मंत्री महोदय यांनी अतिशय अन्यायकारक आमच्यावर अन्याय करून आम्हाला अपात्र ठरवले आहे. आम्ही शेवटचा स्लॉट आहोत. आमच्या जागी बाह्यस्रोतचे लोक घेतलेले आहेत. आता आम्ही 10 ते 15 वर्षापुढील सर्व लोक आहोत. एकही कर्मचारी याच्यात कमी वर्षवाला नाही. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 1 वर्ष झालेल्या कर्मचाऱ्याला सुद्धा कामावर घेतलेलं आहे आणि 10 ते 15 वर्षवाल्या कर्मचाऱ्याला घरी ठेवलेलं आहे. अशा प्रकारे अन्याय झाल्यामुळे आमच्यावर उदरनिर्वाह आमचा राहिला नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. आमची सगळ्यात पहिली मागणी ही आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला वेळ द्यावी. 2 वर्षापासून आम्ही वेळ मागतो आहेत. आमच्याशी बैठक करावी, संबंधित विभागाला बोलवावं आणि आमची ही व्यथा ऐकून घ्यावी. त्यानंतर जर मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय आम्हाला म्हटले की तुमची मागणी रास्त नाही तर आम्ही कुठेलाही उत्तर न देता आम्ही इथून माघार घेऊ. पण आम्हाला यापूर्वी याच सरकारने न्याय दिलेला आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे की हे सरकार न्याय देणार. त्याच्यामुळे आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आहोत. सगळ्यांना माझी विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा.